नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। अनेक ठिकाणाहून लाडक्या बहिणी आपल्याला विचारत आहेत की जुलै महिन्याचा सन्मान निधी कधी येणार आणि साधारणतः सोशल मीडियावरती 2100 रुपयांचा लाभ येणार अशा प्रकारची बातमी येत आहे। या संदर्भात स्पष्टता द्या अशा प्रकारचे अनेक मेसेज आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल तथ्यात आणि याचबरोबर यूट्यूबवरती देखील प्राप्त झालेले आहेत। तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देणार आहोत आणि याचबरोबर आपला नेहमीचा प्रश्न असतो ई-केवायसीचं काय झालेलं आहे, कागदपत्र फेर तपासणीचं काय झालेलं आहे याची देखील आपण माहिती घेणार आहोत। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी तांत्रिक कारणामुळे म्हणजेच लक्षात घ्या पात्र असून देखील अपात्र झालेले आहेत टेक्निकल कारणांमुळे, तर अशा लाडक्या बहिणींची आवेदनं प्राप्त झालेली आहेत, त्यांची कागदपत्र फेर तपासणी सध्या चालू आहे। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की अनेक लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावरती ई-केवायसीच्या प्रतीक्षेत आहेत। मंत्री देखील या संदर्भात स्पष्टता देत आहेत की लक्षात घ्या की अनेक ठिकाणाहून मागणी केली जात आहे की ई-केवायसी सुरू व्हायला पाहिजे, पण अजून तरी ई-केवायसी सुरू झालेली नाही। तर अशी अपडेट आहे आत्ताची, तरी आपण जोपर्यंत व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत ई-केवायसीची ही अपडेट आहे। आणि आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,67,00,000 या पात्र लाडक्या बहिणींची संख्या आहे। यांना जूनचा हप्ता आला होता, त्यांना जुलैचा हप्ता येणार आहे। अनेक ठिकाणी अनेक मेसेज येत आहेत की जुलैचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींना वाढीव स्वरूपात मिळणार आहे, 2100 रुपये मिळणार आहे अशा प्रकारची बातमी येत आहे। वाढीव हप्ता मिळत असेल तर आनंदाचीच बातमी आहे, पण त्याच्यासाठी शासकीय मान्यता किंवा शासकीय निर्णय होणं गरजेचं आहे। तर अजून तरी शासनामार्फत अशी कुठल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही। त्यामुळे सध्या तरी आत्ताची जी माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शासन पोहोचवत आहे, या माहितीनुसार सध्या जो लाभ आहे तो केवळ 1500 रुपयांचाच येणार आहे। आणि साधारणतः लक्षात घ्या की आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, तर या 2 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचा जी आर प्रसिद्ध होणार नाही आहे। म्हणजेच काही जुलैच्या आता शेवटचा आठवडा म्हणजे सोमवारपासून कुठल्याही वेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा जी आर प्रसिद्ध होईल आणि नेहमीप्रमाणे हप्ते वितरण जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत होणार नसून साधारणतः ऑगस्टमध्ये दुसऱ्या आठवड्यापर्यंत होण्याची शक्यता आहे। इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये जसे वितरण होते तशाच प्रकारचे वितरण होणार आहे, कारण का सध्या लाडक्या बहिणीबरोबरच 35 लाखापेक्षा जास्त जे शेतकरी बांधव आहेत तर यांच्या कर्जमाफीचा विषय असल्यामुळे सध्या लाडक्या बहिणींना येणारा हप्ता आहे तो उशिरा येऊ शकतो। तर ही आताची खरी बातमी आहे। ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणींना हप्ता येणार आहे। फेर तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना देखील हा सन्मान निधी येणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ते वितरणाचा जी आर पुढच्या आठवड्यात प्रसिद्ध होईल, आज उद्या प्रसिद्ध होणार नाही आहे। जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारची आपण अपडेट लाडक्या बहिणींना देतच आहोत। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।